हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना। तर मी अर्चना, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आत्ता आहे ना मी हळदीसाठी आलेली होती आणि कार्यक्रमाला अजून सुरुवात झालेली नव्हती। मम्मी ते सर्व आलेले होते, काका ते पण बाहेरच भेटले मला, पप्पा काका ते पण मस्त रेडी झालेले होते। आईचा मेकअप पण खूप छान आहे, मामींचा पण मेकअप छान आहे। इकडे ना मम्मी, मावशी, अंकिता वहिनी, रोशाली वहिनी सर्व बसलेल्या होत्या आणि छान अशी हळदीची तयारी पण झालेली होती। काकू पण आलेली होती म्हणजे माझी नानी, आणि मी पण रेडी होऊन आलेले होते। तर मला तुम्हाला वेळ भेटला नाही माझा लुक दाखवायला, तर मी दाखवणार आहे तुम्हाला माझा लुक पूर्ण। इकडे ना आता नवरदेवाच्या अंघोळीची तयारी करत होत्या, तर तांबे सुतवण्याचं काम इकडे चालू होतं। हा आहे आमचा नवरदेव, आणि इकडे भाऊ, मामा, बाबा सर्व बसलेली होती, बरीच माणसे आलेली होती। माझी काकू आहे ना, तर ते हरिदास मामाची बहीण पण लागते, त्यामुळे मग तिने पहिले हरिदास मामाला फिरवलं आणि त्यानंतर मग सगळ्यांनीच हरिदास मामासोबत त्यांना फोटोशूट केलं आणि फिरवलं पण। तर आहे ना मी आज मस्त साऊथ इंडियन लुक केला आहे, तर कसं वाटतंय माझा लुक, तर लुक कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मला आहे ना घरी आज तुमच्याशी बोलायला भेटलंच नाही, तर मी आत्ताच व्हिडिओची सुरुवात करते। तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग। तर आता सायंकाळचे 6:30 वाजले आणि आता आम्ही सगळे, माझी माहेरची फॅमिली, आता आम्ही सगळे हळदीला आलेलो आहे। आईला आणि दादांना काही जमले नाही, मिस्टर आले, तर आता आंघोळ वगैरे घालायची, तर चला। तर एवढी सगळी चिल्लर पार्टी होती, सगळ्यांना फेरी मारायची होती। तर सगळ्यांसोबत एकदाच एका राऊंडमध्ये सगळ्यांचा हट्ट त्याने पुरवला। तर कार्तिकेला पण घेतलेलं होतं त्याने फिरण्यासाठी। अंकिता वहिनी आहे ना, तर त्या हरिदास मामाला सांगत होत्या इथे विडा सुपारी ठेवा आणि मग पाय वगैरे द्या असं। काकू आणि काका आहे ना आता नवरदेवाला मस्त आंघोळ घालत होते, तर जोडीने सगळ्यांचंच फोटोशूट चालू होतं। तर सगळे जोडीने आंघोळ घालत होते। आणि करम भाऊला आहे ना चेष्टा करण्याची खूप सवय आहे, तर हरिदास मामाचे आणि त्याचे ना कायम चेष्टा मस्करी चालू असते। मम्मी पप्पांनी पण जोडीने आंघोळ घातली मस्त, तर त्यांचं पण फोटो वगैरे घेतला। आणि आता हे ना माझ्या काकूंची भाऊजाई आहेत, भाऊ आणि भाऊजाई। ही माझी ना चांदोरीची मावशी आणि काका आहेत, तर ते पण आलेले होते।
इकडे ना सगळी फॅमिली मस्तपैकी बसलेली होती. तुम्ही सगळे माझे पिल्लू काय खेळतोय माझे पिल्लू. बापरे, एवढे डॉल सारखा फ्रॉक घातला. फिर बरं एकदा गोल 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 फिर. ओ बापडे ओ बापडे ओ बापडे ओ बापडे, लय फिरलं बस. आज आमच्या अंशूचा लुक खूप सुंदर आहे. बापरे, अंशू पण गोल गोल फिरली. सगळ्यांनी बघा अंशूचा लुक मस्त आहे. आणि कुरकुरे का बरं घेतले हातामध्ये? कुरकुरे खायचे नाहीये, खा मग. आणि आज आमच्या शिवदादाचं लुक खूपच छान आहे. मस्त कुर्ती घातली आहे, खूप छान दिसतोय शिव पण. ही ना माझ्या चांदोरीच्या मावशीची मुलगी आहे. इकडे मामीन त्यापासून बसलेल्या होत्या, प्रसाद पण बसलेला होता. इकडे ना नवरदेवाची अंघोळ झालेली होती. नवरदेवाची मामा त्याला खांद्यावरती बसून घेत होता. इकडे ना चौक भरण्याची तयारी चालू झाली होती आता. तर 5 बायका बसून ना चौक भरत होत्या. नक्की लग्नाला या. झाली लग्नाला या. इकडे ना आता 5 बायकांना नवरदेवाला हळद लावून घेत होत्या. तर काकू ना ओवाळून मग हळद लावत होती आता इकडे. येलो कलरच्या जॅकेटवर जो दिसतोय ना तो नवरदेवाचा छोटा भाऊ आहे. आणि कुर्ती घातलेला आहे ना तो माझ्या काकांचा मुलगा आहे मोठा. त्याचं नाव आहे ना ऋषिकेश आहे. आणि नवरदेवाच्या भावाचं नाव प्रयाग आहे. नवरदेवाची हळद वगैरे लावून नवरदेव मस्त तयार होऊन आलेला होता. आणि आता आहे ना इकडे बायकांना वाण घेणार होत्या.
हरिदास मामा हा एक गायक आहे. त्याने ना सूर नावा ध्यास नावा या फिल्ममध्ये काम पण केलेलं आहे. तर खूप छान गातो तो. तर तुम्हाला जर त्याचे व्हिडिओ बघायचे असेल तर उद्या व्हिडिओ नक्की बघा. मी त्यांचे व्हिडिओ उद्या टाकणार आहे. इकडे ना नवरदेवाचं आवरलं होतं. आता नवरीला आंघोळीसाठी घेतलं होतं. तर नवरीची बहिणींना नवरीला फेरे मारत होती. दुहिता मामींचं माहेर हे मुंबईचं आहे. तर तिकडनं ना 2 दिवस ते 3 दिवसासाठी सर्व त्यांची फॅमिली मुक्कामी आलेली होती. तर त्यांच्याकडील पण सगळ्या जोड्यांनी आंघोळी घातल्या नवरीला. तर हे ना दुहिता मामींचे ना आई वडील आहेत. तर त्यांचा पण स्वभाव खूप छान आहे आणि त्यांचे पप्पा पण एक गायक आहेत. त्यामुळे दुहिता मामींचे पण सर्व रिलेटिव्ह आलेले होते. कोकण कन्या बँड ह्या दुहिता मामींच्या फ्रेंड आहेत. तर त्याही आलेल्या होत्या. खूप सुंदर गाणे म्हणत होत्या त्या. विकी विकी असं इकडे थोडं मागे आण. एकच मिनिट मस्त. आता हळद वगैरे लागली आहे आणि सगळी फॅमिली उभी आहे. आता मामा ते पण आलेले. अंकिता वहिनी, मिस्टरांची मामांची भाऊन त्यांची मस्त मस्करी चाललेली होती इकडे. लग्नाला बाण नवरी नटली
नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला ग आलो वराडी कोण कोण, आलो वराडी कोण कोण, आलो वराडी कोण कोण. गीताला घेऊन आले हर्षद भगवान, आले हर्षद भगवान. त्या साखर पुड्याची आजोबाई साखर वाटली, त्या साखर पुड्याची साखर वाटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. इकडे ना मामीची मम्मी त्यांची ना मस्करी चालू होती. हळदीचा कार्यक्रम असला की मस्करी काय असते, एकमेकांना हळद लावायची. तर इकडे हे ना मामी आहेत, तर मम्मी त्यांची मस्करी करत होत्या. त्यांनी पण इकडे ना मावशी पण आलेली होती. तर ही माझी छोटी मावशी आहे. तर आम्ही ना इकडे मस्त आहे ना नवरदेवासोबत फोटोशूट करून घेत होतो. आणि मोठा भाऊ आणि वहिनी करम भाऊ वहिनींचं पण फोटोशूट झालेलं होतं. आता आमचं चाललेलं होतं, तर ते मला खूप वेड्यात काढत होते दोघं जण. आता इकडे बसलो तरी वेड्यात काढत होते. तर चालूच असते आमची चेष्टा मस्करी. बघा कपलचा मस्त फोटोशूट चाललंय इकडं. ते पाय माग मला जगत आता दुहिता मामींचं पण आवरलेलं होतं. त्यांचं पण ओटी वगैरे भरण्याचं काम आता इकडे चालू झालेलं होतं. तर आत्ताच जेवण वगैरे झालोय आणि मावशींचा मस्त बसले. मग तर मी तुम्हाला आहे ना आजचा सगळा हळदीचा प्रोग्राम दाखवला आहे, कसा झाला काय. तर आत्ता जेवण वगैरे झाले. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर नवीन असल्या तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. गुड नाईट, बाय बाय. चला गुड नाईट करा शू. गुड नाईट, बाय बाय, बाय बाय, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. टेक